जयसिंगपूर बायपासवर गोवा बनावटीची 1.75 कोटीची दारू जप्त, 1.95 कोटीचा मुद्देमाल ताब्यात. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई, अशोक लेलँड ट्रकसह चालक ताब्यात. गोवा बनावटीची दारू महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीसाठी बंदी असतानाही चोरट्या मार्गाने कोल्हापूरच्या दिशेने आणली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली. जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोल्हापूर सांगली बायपास रोडवर सापळा रचून अशोक लेलँड ट्रकमधून तब्बल 1,75,68,000 रुपये किमतीची गोवा बनावटीची विदेशी दारू जप्त करण्यात आली. ट्रक व इतर साहित्य असा एकूण 1,95,78,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई 16 ऑगस्ट 2026 रोजी रात्री करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, अनैतिक मानवी व्यापार व वाहतूक विरोधी कक्षाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत गोवा बनावटीची दारू भरलेला अशोक लेलँड ट्रक MH18BG0067 हा गोव्याहून कर्नाटक मार्गे चोरट्या रस्त्याने कोल्हापूरच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे यांच्या पथकाने जयसिंगपूर बायपासवर सापळा रचला. ट्रक येताच पोलिसांनी तो थांबवून तपासणी केली. चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव मुस्पान उर्फ जावेद खान राहणार हरियाणा असे सांगितले. ट्रकची झडती घेतली असता रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्की कंपनीचे 180 मिलीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे 1,830 बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये 48 नग याप्रमाणे एकूण 87,840 नग दारूच्या बाटल्या आढळल्या. त्यांची किंमत 1,75,68,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय लाल केसरी रंगाचा अशोक लेलँड ट्रक तसेच व्हिवो कंपनीचा मोबाईल, हँडसेट व सिम कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 1,95,78,000 रुपये आहे. या प्रकरणी मुस्पान उर्फ जावेद खान याच्याविरुद्ध जयसिंगपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल अतिग्रे तसेच पोलीस अंमलदार उत्तम सडोलीकर, राम कोळी आणि अरविंद पाटील यांनी केली. SK न्यूज सुरेश कांबळे, जयसिंगपूर. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री नीलोत्पल सर यांनी LCBला जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने आपण विविध पथकं तयार केलेली होती. पथकातीलच API राहुल अतिग्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक गोव्यातून मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा असलेला एक ट्रक हा गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणार आहे. सदरची माहिती समजल्यावर तिथे आपण सापळा रचला. त्यामध्ये API सागर वाघ, राहुल API अतिग्रे आणि टीमनं सापळा रचला. जयसिंगपूरच्या इथे एक ट्रक जी इन्फॉर्मेशन समजली ती त्याप्रमाणे दिसून आला. सदर ट्रक थांबवला, त्यात चेक केला असता जवळपास 1,860 देशी गोवा दारूचे बॉक्स आपल्याला त्यात मिळून आले. त्याची किंमत एकूण 1,75,00,000 आहे. तसेच 20 लाखाचा ट्रक असं एकूण 1,95,00,000ची मुद्देमालची आपण जप्त केलेला आहे. सदरबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करीत आहोत आणि ही दारू कुठल्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे चाललेली होती याचा पुढील तपास आम्ही करतोय.